शाळा कधी सुरू होणार याच्याबद्दल मुलांना जर निश्चित माहिती असेल तर त्यांनासुद्धा आपल्या सुट्ट्या व्यवस्थित प्लॅन करता येतात, एन्जॉय करता येतात. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की दरवर्षीच्या 15 तारीखला महाराष्ट्रातल्या शाळा सुरू होतील, विदर्भ वगळता. कारण विदर्भामध्ये त्यावेळेलासुद्धा जादा टेम्परेचर असतं आणि त्याच्यामुळे विदर्भातल्या शाळा या 30 जूनला सुरू होतील. आणि जर सुट्टी आली 15 तारीखला, रविवार आला, फक्त रविवार आला तरच त्याच्या पुढचं हे असेल. आणि तसंच विदर्भाच्या संदर्भात 30 असेल तर ते 1 तारीखला शाळा सुरू होईल. आणि त्याच्यामुळे मुलांनासुद्धा आता लवकरच सुट्ट्या पडणार आहेत. त्याच्यामुळे मुलांनीसुद्धा आपल्या सुट्टीमध्ये काही क्रिएटिव्ह करावं, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा. मुलांना नेहमी एक शाळा कधी सुरू होणार याच्याबद्दल संभ्रम असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना आपल्या सुट्ट्या प्लॅन करता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की दरवर्षी ठराविक दिवशीच शाळा सुरू होतील आणि महाराष्ट्राच्या विदर्भ वगळता उर्वरित भागामध्ये 15 जूनला शाळा सुरू होतील आणि विदर्भामध्ये 30 जूनला शाळा सुरू होतील. अर्थात या दिवशी जर रविवार आला तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी या शाळा सुरू होतील. आणि त्याच्यामुळे मुलांना त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी काही विधायक ॲक्टिव्हिटीज कराव्या, विशेषतः त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या दृष्टीनेसुद्धा चांगलं काम त्यांच्याकडून घडावं अशी मी अपेक्षा करतो. ज्या लोकांनी ना शाळांचं शिक्षण पुरं करता आलेलं नाही त्यांच्यासाठी एक विशेष कार्यक्रम हा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 35 वर्षापर्यंत जे युवक आहेत त्या युवकांना किमान 8वीपर्यंत जे आमचं शिक्षण आहे किमान म्हटलेलं आहे. तर तेवढं तरी पूर्वी आपण काय करायचो की ज्या वेळेला आपलं साक्षरता अभियान असायचं त्यावेळेला सही करणं किंवा आकडे वाचणं एवढ्यापुरतं त्याचं नॉर्म्स मर्यादित ठेवलेले होते. आणि आता केवळ ह्यांना शिकवलं तर जाणारच, हे व्हॉलेंटरीली शिकवलं जाणार, परंतु त्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार की जेणेकरून शिक्षणाबरोबरच पुढच्या काळामध्ये त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याच्यासाठी आम्ही एक विशेष आज बैठक झाली, सर्व उच्चस्तरीय अधिकारी त्याला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही असासुद्धा विचार करतो आहे की जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला तर त्यांचं जे गुणांकन त्यांना दिलं जातं त्याचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश करता येईल का हा सुद्धा करतो आहे. म्हणजे एक तर ह्याच्यामध्ये एक मोठं सोशल ऑब्जेक्ट आहे ते पुरं करू शकतील आणि सर्व शिक्षकांचासुद्धा सहभाग ह्याच्यामध्ये होईल अशी मी अपेक्षा करतो. त्याच्यामध्ये विशेषतः मला सांगायचं आहे की शाळांच्या संदर्भात आम्ही जे निर्णय घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः सर्व मुलांना आम्ही युनिफॉर्म देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी फक्त दारिद्र्यरेषेखालच्या किंवा मागासवर शेड्यूल कास्टमध्ये येणाऱ्या मुलांना दिला जायचा युनिफॉर्म, आता आपण सर्व मुलांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर युनिफॉर्म तर आपण इतर मुलांना देत होतो परंतु त्यांना शूज देत नव्हतो. अनेक मुलं अशी असतात की जे विशेषतः ग्रामीण भागातली की ते अनवाणीसुद्धा शाळेमध्ये येत असतात. याचा सगळ्याचा विचार करून यावर्षीपासून आम्ही त्यांना शूज आणि सॉक्स हे सुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर 8वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर मुलांचं जे पुस्तकाचा बोजा असतो हा कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की ज्याचं आमचं प्रिंटिंगसुद्धा सुरू झालेलं आहे की प्रत्येक धड्यानंतर एक पान वहीचं हे त्या पुस्तकामध्ये असेल जेणेकरून मुलांना, लहान मुलं असतात त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेला शोधत राहतात इतिहासाचं बुक कुठे गेलं, भूगोलाचं कुठे गेलं, असं वेगवेगळे त्यांचे शोधत असतात, गणित कुठे गेलेलं आहे. तर त्यांना एकाच पुस्तकामध्ये हे सगळे विषय हे मिळतील. धडा शिकवल्याबरोबर त्यांना नोट्स घेता येतील आणि त्याच्यामुळे मुलं अधिक बुद्धिमान होतील असं आमचं एकंदर तर्क आहे. कारण ज्या आपल्याकडे कोचिंग क्लासेस असतात आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये यश मिळवलं आहे ते सर्वजण आमची टेक्स्टबुक असतात त्यांचं बाइंडिंग काढून त्याच्यामध्ये वह्याची पानं घालून त्याच्यावर मुलांना नोट्स घ्यायला लावतात जेणेकरून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन राहतं त्या धड्यावर. आणि आम्ही हे आमच्या वेबसाईटवर टाकलं होतं त्यावेळेला 80% लोकांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिलेला होता. आणि त्याच्यामुळे हा एक प्रयोग आहे
की हा प्रयोग जो आहे तो सुद्धा पहिलीपासून 8वीपर्यंतच्या मुलांसाठी करता येतो. पुढच्या वर्षी आम्ही बघू की 9वी आणि 10वीच्या मुलांना जरी आम्हाला वह्या देता आल्या, कारण वह्यांच्या संदर्भात असं व्हायचं की अनेक सामाजिक संस्था वह्यांचं वाटप करतात, परंतु वेगवेगळ्या वेळेला ते वाटप करत असतात, त्यामुळे मुलांना त्यांची वाट बघत थांबायला लागतं. त्याच्याऐवजी ते निश्चितपणे मुलांच्या हक्काचं अशा त्यांना वह्या मिळतील. आणि त्याच्या 10वी 9वी 10वीसाठी कोणाला असा कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनासुद्धा त्याची तयारी करता यावी, कारण शेवटी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार, त्याला त्यांची तयारी सुरू करता यावी. म्हणून त्यांना जर कोणाला वह्याचं वाटप करायचं असेल तर फक्त 9वी 10वी पुरता ते त्याचा विचार करू शकतात. त्याच्याचबरोबर आपल्याला एक आगळा वेगळा उपक्रम जो आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे तो म्हणजे आजी आजोबा दिवस. आपल्याकडे जी एकत्रित कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये विशेष असं प्रेम हे त्यांचं मी पूर्वीसुद्धा जाहीर केलेलं होतं, पण तो सुद्धा या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही सुरू करतो आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये जे बेसिक प्रिन्सिपल आहे ह्याचं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं, की ज्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर KG असेल, सिनियर KG असेल, त्याचंसुद्धा आमच्या डिपार्टमेंटने तयारी सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामुळे येत्या संपूर्ण जरी जी आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एकाच वेळेला राबवता येणं शक्य नसलं तरी व्यावसायिक शिक्षण हा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे ते या शैक्षणिक वर्षापासून राबवता येण्याच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही तयारी करतो आहे. अर्थात त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत जातील, परंतु टेक्नॉलॉजीचे अनेक ॲव्हेन्यूज हे आम्ही मुलांना उपलब्ध करून देतो आहे. त्या माध्यमातून मुलांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. मुलांना शिक्षण देत असताना शिक्षकांचे प्रश्न सोडवायला लागतात, म्हणून आम्ही जे पॅकेज डिक्लेअर केलेलं होतं 1100 कोटी रुपयाचं, त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम 31 मार्च ही तारीख दिलेली होती. 31 मार्चपूर्वी काही संस्था आणि काही शिक्षकांचं कागदपत्र पूर्ण होऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती आणि एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपले प्रस्ताव सादर करावे असं सांगितलेलं होतं. तरी पण अजून आधार कार्ड मॅचिंगमध्ये वगैरे काही अडचणी येत असल्यामुळे 20 मे ही तारीख त्यांना दिलेली आहे. आणि सर्व शिक्षकांना 1 जानेवारीपासून त्यांचा पगार दिला जाईल. त्याच्यामुळे त्यांची पूर्तता करायला जरी उशीर झाला तरी कोणीही त्याच्याबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. त्यांचा जो पगार निघेल हा 1 जानेवारीपासून निघेल. आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातसुद्धा असं झालेलं होतं की अनेक शिक्षकांकडून आम्हाला अशा तऱ्हेच्या कंप्लेंट आलेल्या होत्या की जी रजिस्टर्स जिल्हा परिषदकडे असतात त्याच्यामध्ये ती रजिस्टर्स काही कारणामुळे उपलब्ध होत नाही आहेत. अशांच्या संदर्भातसुद्धा आम्ही वेगवेगळ्या 12 तऱ्हेचे नॉर्म्स दिलेले आहेत की क्रॉस मॅचिंग कसं करता येईल. आणि त्या माध्यमातूनसुद्धा सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही शिक्षण खात्याची आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच आम्ही जाहीर केलेलं आहे की शिक्षक सेवकांचा जो पगार आहे तो सुद्धा या वर्षापासून 4, 6 आणि 8 हजारच्या ऐवजी 16, 18 आणि 20 हजार रुपये आम्ही केलेला आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये 5 पटीने वाढ केलेली आहे. शेवटी आपल्या सर्वांच्या सहकार्याने येतं शैक्षणिक वर्ष हे मुलांच्या दृष्टीने आगळं वेगळं वर्ष ठरेल याची खात्री आहे. मुलांचं जे आपण प्रगतीचा आढावा घेतो या संदर्भात इस्रायलने सगळ्यात चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बेस्ड अशी टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे. एका वेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वत्र या माध्यमातून मुलांचा आढावा घेणं शक्य नसलं तरी किमान मुंबईमध्ये तरी असा आढावा घेता येतो का याची आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून मुलांची आवड, मुलांची प्रगती सगळी लक्षात येईल आणि त्यांना पुढच्या दृष्टीने मार्गदर्शन करणं शिक्षकांना सोपं होईल. आणि या दृष्टीने सर्वप्रथम मुंबईपासून हा कार्यक्रम आम्ही सुरू करत असलो तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सायकोमेट्रिक टेस्ट या वयाच्या म्हणजे इयत्ता 6वीपासून घ्यायला आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यामुळे मुलांची प्रगती एका वेळेला अर्थात आमच्याकडे 2 कोटी विद्यार्थी आहेत, एका वेळेला हे करता येणं शक्य नसलं तरी साधारण 12 लाखच्या आसपास विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्यांची चाचणी घेतो आहे. त्याच्याचबरोबर पुढच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व्यक्तिमत्त्वाचा म्हणून सिंगिंग असेल, ड्रामा असेल, त्याच्यानंतर वक्तृत्व असेल, अशा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात त्यांना माहिती देणं, त्यांच्या याच्यातल्या स्पर्धा घेणं हे सगळं आपण
इंटरनेटद्वारे आम्ही त्यांना शिकवतो आहे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंटरॅक्टिव्ह टेलिव्हिजन्स हे आम्ही सगळ्या शाळांमध्ये सुद्धा इन्स्टॉल करतो आहे. काही नवीन स्कीम आम्हाला करायच्या आहेत. त्याच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर आमची चर्चा चालू आहे. कारण ज्यावेळेला आपण PM श्रीसारख्या योजना राबवतो आहे आणि एका शाळेमध्ये जवळजवळ आपण 1,80,00,000च्या आसपास आपण खर्च करणार आहोत. आदर्श शाळांची स्कीम आपण ह्यावर्षी राबवतो आहे. त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या शाळांचं चांगलं व्हावं याच्यासाठी सुद्धा त्यांच्यावर कोणाचं तरी लक्ष असावं. CSRचे पैसेसुद्धा आम्ही जे पैसे देतो शाळांच्या दुरुस्तीच्या ज्याच्या व्यतिरिक्त शाळांना लाभावे याच्यासाठी सुद्धा एक स्कीम बनवण्याचा आमचा विचार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करायला लागू नये म्हणून सुद्धा काही इनिशिएटिव्ज आमचे विचार त्याच्यावर चालू आहे. आणि तो विचारसुद्धा आमचा अशासाठी चालू आहे की दुर्गम भागामध्ये अनेक वेळेला शाळा असतात पण विद्यार्थी कमी आहेत म्हणून ते वंचित राहू नये याच्यासाठी काय काय करता येईल हे सुद्धा आम्ही करतो आहे. एक तोडरमल नावाचा हे आहे, त्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये आदिवासी भागातली सगळी मुलं जातात आणि तिथं 500 मुलांचं हॉस्टेल आहे. 500 मुलांचं आणि मुलींचं मिळून हॉस्टेल आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जिथं दुर्गम भाग आहेत त्याच्यातल्या मुलांना तिथं शिक्षण दिलं जातं. असे सुद्धा वेगळे वेगळे प्रयोग आहेत. कस्तुरबा गांधी नावाच्या आपल्या विद्यार्थिनींसाठीच्या शाळा आहेत. तर हे सगळेच प्रयोग आणि त्याच्याचबरोबर आदर्श शाळेचा प्रयोग हा विशेषतः आम्ही राबवतो आहे. आणि मराठीकडे मुलांना वळवण्याच्या दृष्टीने उच्च आणि तंत्र शिक्षण हे सुद्धा यावर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण हे या शैक्षणिक वर्षापासून सुरू करतं आहे. आणि त्याचा सुद्धा निश्चितपणे परिणाम हा आमच्या ॲडमिशनवर होईल. इतर अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मुलं कशी हुशार होतील त्याच्यासाठी वेगवेगळं सगळं करत असतानाच पहिलं पाऊल नावाचं एक नवीन इनिशिएटिव्ह हा महाराष्ट्रामध्ये हल्लीच सुरू केलेला आहे. ज्याच्यामध्ये मुलाचा ज्यावेळेला प्रवेश होतो त्याचं एक सेलिब्रेशन हे गावागावामध्ये झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि या पहिल्या पाऊलच्या अंतर्गतच महिलांना शाळांच्या म्हणजे मुलांच्या प्रगतीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं जातं. हा उपक्रमसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महिन्यातच आम्ही सुरू करतो आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपण सुद्धा अनेक वेळेला मी ज्याला प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्याला तुम्ही वेगवेगळ्या सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या बहुतांश सूचनांचा अंतर्भाव आता जर मी खूप माहिती सांगायला लागलो तर पूर्ण तासाभराची ती प्रेस कॉन्फरन्स होईल. आणि त्याच्यामुळे जास्त न सांगता आम्ही काही गोष्टी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी करतो आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट, कारण महालक्ष्मी ही अंबाबाईच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रसिद्ध आहे. तिथं येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्याची कामं ही सुरू झालेली आहे. कोल्हापूर ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. त्याच्यामुळे त्याचं गतवैभव त्याला प्राप्त व्हावं म्हणून तिथल्या सगळ्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्यांच्या संवर्धनाचं, त्याच्याचबरोबर तिथल्या जे हेरिटेज स्ट्रीट आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि विशेष असं आहे की कोल्हापूरला जो शेंडा पार्क आहे त्याच्या संदर्भातली कालच आमची बैठक ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर झाली. जिथं प्रशासकीय संकुल असेल, नवीन मेडिकल कॉलेज असेल, IT पार्क असेल, अशा वेगवेगळ्या ह्यांचा क्रीडा संकुल असेल, नवीन न्यायालयाच्या इमारती असतील, असं एक मोठं संकुल त्या ठिकाणी सुरू करण्याच्या दृष्टीने कालच काही डिपार्टमेंटच्या जागा प्रशासनाला देण्याच्या संदर्भातले आदेश हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी हा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे. त्याचा GR अंतिम टप्प्यावर आहे. पण त्याच्यापेक्षासुद्धा महत्त्वाचा जो कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे तो पंचगंगाच्या पाणी शुद्धीकरणाचा, आणि तो कार्यक्रमसुद्धा या वर्षीपासून राबवला जातो आहे. आणि 3 वर्षामध्ये हे पाणी पूर्णपणे स्वच्छ करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आवश्यक कारवाई केली जाईल. कालच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपले उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना कोल्हापूरच्या संदर्भात काही निर्णय आणि मीटिंग घेण्याची सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आज आदरणीय उदय सामंत साहेबांकडे मीटिंग झाली. त्याच्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये ड्राय पोर्ट जो आदरणीय गडकरी साहेबांनी जाहीर केलेला होता त्याला जागा देण्याचा निर्णय झाला. शाहूवाडी येथे
61 हेक्टर जी शासकीय जमीन आहे त्याच्यामध्ये MIDC स्थापन करण्याचा निर्णय झाला. साताळी पठार इथं 120 हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय झाला. त्याच्याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ज्या वेगवेगळ्या MIDCमध्ये मागण्या केलेल्या होत्या सुधारणांच्या, त्याच्यासाठी 120 कोटीच्या निधीलासुद्धा आज मान्यता देण्यात आली. शाहूवाडीला नवीन MIDC निर्माण होते आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे नवीन MIDC निर्माण होते. हातकणंगलेला आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे डायपोर्टसाठी मान्यता दिली. आणि ह्याच्यामध्ये सगळे MIDCचे अधिकारी होते, हायवेचे अधिकारी होते. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या विकासाला गती देण्यात आली त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा सर्व उपक्रम राबवले जात आहेत. ज्याच्यामध्ये मुंबादेवीच्या परिसराचा विकास आहे, महालक्ष्मीच्या परिसराचा विकास आहे, त्याच्यानंतर बाणगंगेचा विकास आहे, वेगवेगळ्या कोळीवाड्यांचा विकास आहे. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली जी बौद्धजन पंचायत समिती आहे त्याला 25 कोटी रुपये हे याचा GR हा पुढच्या आठवड्यामध्ये निघेल. आणि ही 7 मजल्याची भव्य इमारत येत्या 2-4 महिन्यामध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कारण त्याचं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे. किमान 6 महिन्यामध्ये तरी ती इमारत पूर्ण होईल. आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं आणि खरं ते स्वप्न प्रत्यक्षातमध्ये आणण्याचं जे आनंदराज आंबेडकर यांनी काम केलेलं आहे त्यांच्या परिश्रमाला एका अर्थाने शासनाने आपलासुद्धा पाठिंबा दर्शवलेला आहे. 45 ठिकाणी समाज मंदिरं निर्माण केली जात आहेत. आणि त्याच्याचबरोबर अभ्यासिका हा एक महत्त्वाचा विषय असतो की सर्वसाधारणपणे दाटीवाटीने एकाच ठिकाणी घरं असतात आणि मुलांना अभ्यास करण्याची संधी मिळत नाही. अशा वेळेला अभ्यासिका आणि लायब्ररी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये दिल्या जात आहेत. मग जर 1-2 मिनटात संपवतो. आणि त्याच्याचबरोबर मुंबईचा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्यामध्ये मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे आपल्या हवामानात थोडा सुधार झालेला आहे. परंतु हवामान मुंबईचं शुद्ध राहावं या दृष्टीने आंतरराष्ट्रीय टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे. याच्या संदर्भातले भारतामधले जेवढे टेक्नोक्रॅट्स आहेत सगळ्यांना आम्ही मुंबईला बोलवलेलं होतं. आणि वेगवेगळ्या भागामध्ये याच्यावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत जेणेकरून मुंबईची हवा शुद्ध राहील. मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा एक मोठा प्रकल्प हा मुंबई शहरामध्ये राबवला जातो. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण ब्युटिफिकेशन करत असतो त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येईल. उदाहरणार्थ फॅशन स्ट्रीट आहे, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपली सिटी लायब्ररी आहे तो परिसर आहे. अनेक ठिकाणी अगदी आपण जरी बाणगंगासारख्या परिसराचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आरती ज्यावेळेला होत होती म्हणजे विशिष्ट दिवसांना ती आरती केली जाते त्यावेळेला हजारो लोकांचा, लाखो लोकांचा जनसमुदाय त्या ठिकाणी जमत असतो. हे एक मुंबईचं आकर्षण आहे. आणि त्या आकर्षणामध्ये कशा रीतीने लोकांना अधिक आकर्षित मुंबईकडे करता येईल याच्यासाठी प्रयत्न आहे. जसा दुबई फेस्टिवल साजरा होतो तसाच मुंबई फेस्टिवलसुद्धा साजरा करण्याच्या संदर्भात आपले पर्यटन मंत्री हे पुढाकार घेत आहेत. विशेषतः टॉयलेट्सच्या संदर्भात आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की म्हाडाच्या ताब्यामध्ये ज्या टॉयलेट्स आहेत त्यांचा मेंटेनन्स होत नाही म्हणून ह्या सगळ्या टॉयलेट्स या महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. मुंबईमधल्या हॉस्पिटल्सच्या सुधारणांचा एक मोठा कार्यक्रम हा आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आपल्यापैकी अनेक लोक ज्यावेळेला जेजेला जातील तिथले काही वॉर्ड्स हे आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्ससारखे तयार केलेले आहेत. तिथं ज्या हार्टच्या ऑपरेशनच्या मशीन्स होत्या त्या आम्ही नव्याने दिलेल्या आहेत कारण त्यातली एक मशीन बंद होती, एक मशीन 20% चालू होती. कामा हॉस्पिटलमध्ये आपण ज्या लोकांना मुलं नसतात त्यांच्यासाठी IVFचं सेंटर सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे गरीब लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा नवीन प्रकाश येऊ शकेल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे करोनाच्या काळात असेल की इतर सर्व काळामध्ये भारतातलं सर्वोत्कृष्ट पोलीस डिपार्टमेंट म्हणून ज्या मुंबई पोलिसांची ख्याती आहेत त्यांच्या 70% इमारती ह्या आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी नवीन इमारती बांधण्याचं स्कीम आहेच गव्हर्नमेंटकडे. परंतु तोपर्यंत त्यांना राहण्याची परिस्थिती सुधारावी आणि उर्वरित ज्या 30-35% कॉलनीज शिल्लक आहेत त्यासुद्धा आम्ही या चालू वर्षामध्ये पूर्ण करतो आहे. विशेषतः कोळीवाडे
हे मुंबईचे मूळचे नागरिक आहेत. आपण बघितलेलं आहे की कप परेडच्या कोळीवाड्याचं काम हे जवळजवळ पूर्णत्वाला येत आलेलं आहे. वरळी आणि माहीम, मी अर्थात मुंबई सिटीबद्दल बोलतो आहे, या 2 कोळीवाड्यांसाठी रकमा मंजूर आहेत आणि लवकरच ते काम सुरू होईल. शिवाजी पार्कसारखं मुंबईचं एक ज्याला आपण म्हणू शकतो की हृदय आहे, त्या ठिकाणी तिथल्या झाडांवर आकर्षक अशी रोषणाई की जी लोकांना डोळ्याला आल्हाददायक दिसेल आणि तिथं चालत असणाऱ्या लोकांनासुद्धा त्याच्यापासून एक वेगळा आनंद होईल अशा तऱ्हेचं केलं जाणार आहे. त्यानंतर 5 गार्डन्सला अशाच तऱ्हेने आपण करतो आहे. एक नवीन प्रकल्प जो ह्या वर्षामध्ये, गेल्या वर्षी मी मंजूर करू शकलो नाही पण ह्या वर्षी करतो आहे, की जे सारखा अत्यंत गजबजलेला जो परिसर आहे तिथं मुलांना काहीच सुविधा उपलब्ध नाही आहेत. त्या ठिकाणी आर्ट गॅलरीज आहेत, कॅफेज आहेत. हे आम्ही जुन्या ज्या बसेस आहेत त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा एक संकल्प केलेला आहे, जेणेकरून गजबजलेल्या मुंबईमध्ये सुद्धा नागरिकांना विसावाचे असे क्षण लाभतील अशी अपेक्षा आहे. अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जो आम्ही यावर्षी राबवणार आहोत तो सिनियर सिटीजन्ससाठी डे केअर सेंटरचा आहे. अजून आत्ताच हे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे, त्याच्यामुळे अजून हे मी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक मीटिंग ह्या संदर्भात घेतलेल्या आहेत. हा कन्सेप्ट असा असतो की परदेशामध्ये सिटी बसेस जातात, ज्येष्ठ नागरिकांना त्या केंद्रावर घेऊन येतात, दिवसभर त्यांना विरंगुळा होईल, त्यांच्या हेल्थची काळजी घेतली जाईल, अशा तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीज तिथं घेतल्या जातात आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी पुन्हा एकदा सोडलं जातं. मुंबईसारख्या शहरापासून आणि इतर शहरांपासून या स्कीमची सुरुवात होते आणि लवकरच आम्ही ही स्कीमसुद्धा अंमलबजावणी करू. इतर अनेक स्कीम आहेत, परंतु आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर ह्या स्कीमची सगळ्यांची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईचं स्वरूप हे बदलण्याचा जो संकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, कॉन्क्रिटिंग, आपला दवाखाना या सगळ्याबरोबरच आम्ही हे सगळ्याचं इम्प्लिमेंटेशन होत असताना एक चांगली मुंबईसुद्धा आणि मुंबईकरांना एक चांगलं आणि ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शहर मुळातच मुंबई आहे ते वरच्या क्रमांकावर नेहमी राहावं याच्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सर, बालभारती पुस्तकाचं जी किंमत आहे ती वाढणार आहे असं म्हणताय. एक असं आहे की याच्यामध्ये पालकांच्या खिशाला वगैरे हे करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आम्ही 90% मुलांना विनामूल्य बालभारती देत असतो आणि जी किंमत कागदाची वाढते ती तर कागदाची किंमत घ्यायलाच लागते, कारण ते ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी ते असतं आणि त्याच्यामुळे असं काय खूप वाढणार असं बिलकुल नाही. तुम्ही कागदाच्या किमती मार्केटमध्ये किती वाढलेल्या आहेत त्या बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की जेवढ्या कागदाच्या किमती वाढल्यात त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वाढ ही पुस्तकांच्या दरामध्ये केलेली आहे. नाही, असं काय प्रत्येक गोष्ट तुम्ही असं म्हणाल की उद्या अति श्रीमंत लोकांना सुद्धा मोफत हे द्या, तर असं शक्य नसतं. ज्यांना मोफत द्यायला त्यांना 100% मोफत दिलं जातं, वह्यांसकट सगळं मोफत दिलं जातं. परंतु श्रीमंत लोकांना त्याच फॅसिलिटीज आपण द्यायला लागलो तर इतर फॅसिलिटीज द्यायला आपल्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. कारण आपला पगारसुद्धा आहे, एकंदर 40% पगार हा नुसता आमच्या शिक्षकांच्या वेतनावरचा आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज देत असताना आपण जर असा विचार केला तर मग खाजगी शाळामध्ये अनेक मुलं लाख रुपये फी भरत असतात, त्यांना सुद्धा मोफत पुस्तकं द्यायची का? तर असं होत नाही. ज्यांना आवश्यक आहे त्यांना मोफत पुस्तकं अवश्य दिली जातात आणि ज्यांना मिळू शकत नाहीत त्यांनासुद्धा आदल्या वर्षीची, कारण दरवर्षी आम्ही नवीन पुस्तकं देतो त्यावेळेला जी पुस्तकं असतात ती काय खराब होत नाहीत 4-4, 5-5 वर्ष, ती पुस्तकंसुद्धा इतर मुलं वापरू शकतात. त्याच्यामुळे असा प्रश्न जर विचारायला गेला तर मग शासनाच्या सुद्धा ज्या संस्था आहेत त्या चालायला लागतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं की बालभारती हे एक सर्वांना अभिमान वाटावं अशी एक मोठी संस्था आहे महाराष्ट्रातली आणि ती स्वतः चालली पाहिजे. शासनाने आदेश देऊनही लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळांनी मोठ्या प्रमाणात फी आकारली आणि गरीब पालकांना अक्षरशः लुटलं. त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे या संदर्भात अनेक तक्रारी जाऊनही शासनाने आणि स्क्रुटिनी कमिटीने कोणतीही दखल घेतलेली नाही. राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय करा? एक गोष्ट अशी आहे की ज्या खाजगी शाळा होत्या
आणि माझं असं निदर्शनाला आलं की जे पालक त्याची फी भरू शकले नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अडवून ठेवलेल्या होत्या. आम्ही विदाऊट स्कूल लिव्हिंग सर्व मुलांना इतरत्र ॲडमिशन देण्याची व्यवस्था केलेली आहे. जिथं हा शेवटी ॲक्ट आहे आणि या ॲक्टमध्ये किती टक्के पालकांनी तक्रार केल्यानंतर त्या कमिटीसमोर जाता येतं हे सुद्धा ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे. परंतु मी हल्लीच विधान परिषदेमध्ये घोषित केलेलं आहे की खाजगी शाळांच्या संदर्भात काय करायचं याच्यासाठी एक कमिटी, आणि मी स्वतः त्या कमिटीमध्ये आणि तिथे येणाऱ्या सर्व पालकांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि लवकरच खाजगी शाळांच्या संदर्भात वेगळा निर्णय काय घ्यावा लागेल का याच्यावर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. कारण शिक्षण एक असं क्षेत्र आहे की घाईघाईने निर्णय घेऊन चालत नाही, सगळ्यांना विश्वासामध्ये घ्यायला लागतं. म्हणून जी एक्सपर्ट लोकांची कमिटी मी अपॉइंट करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांचे प्रिन्सिपल असतील, वेगवेगळ्या संस्थांची लोकं असतील आणि पालकांचे सुद्धा असतील. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की 20% पालक एकत्र येऊ शकत नाहीत तर या कमिटीच्या समोर येऊन ते आपले म्हणणं मांडू शकतील आणि त्याच्यामुळे त्यांना सर्वांना न्याय मिळू शकेल. एवढ्या वर्षामध्ये हा निर्णय झालेला नव्हता. हा निर्णयसुद्धा पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये केला जातो. कोविड काळामध्ये अनेक शिक्षकांना कोविडचे पेशंटसाठी म्हणजे किती आहे यासाठी कामाला झुंजलं. त्यामध्ये अनेक म्हणजे काही हजार महिला शिक्षक आणि त्याच्यामध्ये त्या जोडीने पुरुषही शिक्षक हे बळी पडले कोविडचे. पण त्यांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. त्यांना साधा कोविड योद्धा म्हणून सुद्धा सन्मान दिला गेला नाही. त्याबाबत आता हे नवीन सरकार काही प्रयत्न करणार. एक गोष्ट अशी आहे की कोविडच्या ड्युटीवर कोण असेल आणि ड्युटीवर असताना जर त्यांचा मृत्यू झाला त्या त्याची नोंद असते. कोणाला जर अशी काम दिलेलं असेल तर त्याची नोंद सरकारकडे असते. अशा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षकांसह ज्यांना अशी ड्युटी माझ्या माहितीप्रमाणे खूप लोकांना लावलेली नव्हती, परंतु ज्या लोकांना ही ड्युटी लावली होती आणि त्या ड्युटीवर असताना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यांना सगळ्यांना कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. आणि असं जर आपल्याला वाटत असेल की काही लोकांना हे कॉम्पेन्सेशन मिळालं नसेल तर त्या केसेस आम्ही पडताळून बघू, कारण शासन या संदर्भात पॉझिटिव्ह आहे. बरं मला हां He supply of gravel to various infrastructure projects in Mumbai has almost come to a halt, and this is somebody in the CM's office is controlling the entire supply, because of which the whole thing is affected. He always keeps on accusing. He has never acted. He was earlier the environment minister. You have seen that there was an increase in pollution. Mumbai was never a polluted city. Still during his tenure, the metro work was stopped, and that has contributed 30% more air pollution. Maharashtra is now known to be the most polluted state with most polluted rivers. Is he not aware? He is always talking about the contractors, the contracts. The person will always talk about those things where he is interested in. Why didn't he ever spoke about the polluted rivers of Maharashtra? When a person like me, I am only in charge of the pollution when the assembly goes on. Still I am taking all the meetings. Just now while giving this interview, I have mentioned about Panchaganga river. I have taken the review of Namami Chandrabhaga, which was stopped during their tenure. So let him not think about the contractors. Let him think about the ordinary people of Maharashtra. And that is why he was elected as a MLA. And that's why I feel that I should not answer questions like this. If he wants to support anybody, he's always been supporting to various contractors, so he may continue doing so. नाही बघा, मी तुम्हाला असं सांगतो की मी जो रिलीफ द्यायचा मुलांना तो दिलेला आहे. ह्याला वेगळा ॲक्ट आहे, त्याला सेल्फ फायनान्स स्कूल ॲक्ट म्हणतात. त्या ॲक्टमध्ये आम्ही जे काय करू शकतो ते आम्ही केलेलं आहे. त्याला बघा आर टी खालची आमची फी असं आहे की जेवढा रिलीफ माझ्याकडे लोकांनी मागितला तेवढा मी दिलेला आहे. उरलेल्या रिलीफसाठी मी कमिटी अपॉइंट केलेली आहे
आणि ही कमिटी लवकरच कार्यान्वित होईल आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सेल्फ फायनान्सच्या स्कूल्सच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हा निर्णय आम्ही अवश्य घेऊ. पण नियमाप्रमाणे स्क्रुटिनी कमिटी आहे, नियमाप्रमाणे ती स्क्रुटिनी कमिटी आहे, ते बालभवनमध्ये बसतात, त्यांच्याकडे अनेक अशी प्रकरणं गेली. नाही साहेब, कुठली सुनावणी झाली नाही. आपण बघा, ज्यांच्या सुनावण्या झाल्या त्याला मी स्वतः सुनावण्या दिलेल्या आहेत. एकतर्फी कोणाचं ऐकून त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण मी स्वतःसुद्धा अशा स्क्रुटिनी हे घेतलेल्या आहेत सुनावण्या. आणि जे लोकांना आपल्या मुलांना फी जास्त चार्ज केली जाते असं वाटत असेल तर त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये सुद्धा त्यांना काही तिथंच राहायचं असतं, पण आपल्या मनापासून सुद्धा करून घ्यायचं असतं. कोणी असं हे केलेलं असतं की अमुकच शाळेत जा म्हणून. तरी पण आपल्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. शाळेंच्या संदर्भात काय करायचं याच्यासाठी मी कमिटी नेमलेली आहे. तो ॲक्ट आहे. ॲक्टच्या पलीकडे जाऊन मी काय करू शकत नाही. ॲक्ट हा सुप्रीम असतो. ॲक्ट हा मिनिस्टरपेक्षा सुद्धा मोठा असतो. त्याच्यामुळे मला ॲक्ट अमेंड करायला लागेल. ॲक्ट साहेब आपण जी लोक सांगतात, हे बघा, माझं ऐका ना एक मिनिट. त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे किती पर्सेंट पॅरेंट टीचर्स असोसिएशनच्या किती पर्सेंट मेंबरने तक्रार करायची. प्रत्यक्षात 1-2 लोक येतात आणि इतर लोक मग पुढे येत नाहीत. ही वस्तुस्थिती का असते तर त्यांना असं वाटतं की पुढच्या काळात आमच्या मुलांना काही त्रास होईल का, या कारणासाठी असतील. आणि म्हणून मी स्वतः ह्याच्यावर हिअरिंग घेण्याचं ठरवलं. मी स्वतः एक कमिटी अपॉइंट केलेली आहे. मी स्वतः लोकांचं म्हणणं ऐकून घेणार. शेवटी मी शिक्षण मंत्री आहे. त्याच्यामुळे ॲक्टमध्ये बदल करायला लागला तर आवश्यक तो ॲक्टमध्ये बदल केला जाईल. परंतु मुलांना चॉईस असतो, तुम्ही ABCD कुठल्या शाळेमध्ये जायचं ते. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही क्रेज मध्यंतरीच्या काळामध्ये आलेली होती. आता म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागली. ZP मध्ये जाणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागली. ही का वाढायला लागली तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या नवीन ॲम्युनिटीज आपण द्यायला सुरुवात केल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आणि एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे, त्याचा खूप मोठा परिणाम हा क्वालिटीवर झालेला आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशनवर. आणि त्याच्यामुळे ही जी क्रेज होती प्रायव्हेट स्कूलमध्ये जाण्याची आणि अमुक स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याची, ही क्रेज मोठ्या प्रमाणात कबूल झाली. माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मी स्वतः असेंब्लीमध्ये डिक्लेअर केलेलं आहे की इथं जर कुठे कायद्यामध्ये बदल करायला लागले तो केला जाईल. पण त्यापूर्वी मला लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला लागेल. प्रायव्हेट स्कूलचं म्हणणं ऐकून घ्यायला लागेल. यांचं पालकांचं म्हणणं ऐकून घ्यायला लागेल. म्हणून तर मी ती अनाऊन्समेंट केली ना. अनाऊन्समेंट केली नसती तर तुम्ही हा अवश्य मला प्रश्न विचारू शकला असता. पण एकदा मी अनाऊन्समेंट केल्यानंतर त्या मीटिंग होऊन जाऊन दे आणि नंतर मी काय निर्णय घेतो तर तो जगजाहीर होईल ना, कारण ॲक्ट अमेंड होईल. स्पष्ट नमूद केलेलं आपल्या GR मध्ये आपण नमूद केलं होतं की 15% जी फी आहे ती पालकांना जर शाळांनी घेतली असेल ती परत केली जावी. पण त्या अनेक शाळांना त्यांच्या व्यवस्थापनाला हा GRच माहिती नाही. ते चक्क म्हणतात की आम्हाला तुमचं GR माहिती नाही. म्हणजे राज्य शासनाचं काहीच नियंत्रण नाही. त्यांनी नियंत्रण नाही म्हणूनच मी कमिटी नेमली ना. अनेक वेळेला असं होतं की काही शाळांचं एवढं हे प्रस्थ वाढलेलं आहे की ते शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा गेटच्या बाहेर उभं करतात. शेवटी सरकारचा ॲब्सोल्यूट कंट्रोल हा पूर्ण सिस्टमवर आहे. आणि ह्याला जर कोणाला कोण जुमानत नसेल तर ते जुमानत नाहीत म्हणून मला कमिटी नेमायला लागली. नाहीतर मी कमीत कमी इंटरफिअरन्स करण्यामध्ये विश्वास ठेवतो. कारण अधिकाऱ्यांना जर काही अधिकार दिले तर त्याचा मिसयूज होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि तसा मिसयूज महाराष्ट्रामध्ये होऊ नये याच्यावर ठाम विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. परंतु ज्याला माझ्या लक्षात आलं की अशा रीतीने जुमानलं जात नाही त्यावेळेला मी कमिटी नेमायची अनाऊन्समेंट केलेली आहे. लवकरच ही कमिटी आपलं काम ऐकून घेईल लोकांकडे. आणि मला जेवढ्या वेळेला शक्य होईल मी स्वतःसुद्धा सर्व लोकांचं ऐकून घेईन आणि ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर आवश्यक तो निर्णय घेईन. त्याच्यामुळे ती ज्यावेळेला हिअरिंग्स चालू असतील त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि हे सगळे विषय मांडू शकता जेणेकरून मला सुद्धा निर्णय घेणं सोपं जाऊ शकेल. त्याच्यामध्ये असं आहे की भरपूर संस्था ज्या आहेत राजकीय नेत्यांच्या आहेत. त्याच्यामुळे काय करतात की तिथले प्रिन्सिपल जे आहेत ते कोणी पालकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमचं काही बिघडू शकत नाही अशा पद्धतीचे उत्तर ते प्रिन्सिपल तिथे देतात. नाही, मी आपल्याला काय सांगितलं की हे ज्यावेळेला हिअरिंग्ज लागतील त्याला तुम्हाला सुद्धा संधी आहे हे सगळं मांडण्याचं. त्याला म्हणजे त्या कमिटीचे मेंबर असतीलच, पण ज्या ज्या वेळेला शक्य असेल हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे मी स्वतः तिथं उपस्थित राहील. नाही बघा, मी प्रेस लेट जरा एक मिनिट माझं ऐका.
मी 5च्या ऐवजी 5:30 मला असा निरोप आला, मला माहिती नाही कोणाकडून आला, की आदरणीय पवारसाहेबांची प्रेस ही 5:30ला आहे. त्याच्यामुळे मी निरोप पाठवला की ती प्रेस संपल्यानंतर मी 6:30ला प्रेस घेतो. पण नंतर मला निरोप असा आला की तुम्ही आता आलात तरी चालेल. मला हा निरोप आल्याबरोबर लगेच मी माझी मीटिंग थांबवली आणि मी इथं आलो. कदाचित हे मिसकम्युनिकेशन असूच शकेल, परंतु ही वस्तुस्थिती आहे. दहावी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. 12वीची परीक्षा जी आहे ती पुढच्या वर्षी होणार नाही असा मॅसेज आहे. असा काही निर्णय झाला का? असा काहीही निर्णय झालेला नाही. विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नका. अशी जी अफवा आलेली होती की एक पेपर हा पुढे ढकलला गेला, हे काय शासनाने अनाऊन्स केलं नव्हतं. कुठल्या तरी ह्याच्यावर येतात ह्या बातम्या, यूट्यूब किंवा अन्य माध्यमातून, आणि हे आल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्याच्यापासून नुकसान होतं. 12वीची परीक्षा रद्द होणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी, ज्याप्रमाणे 8वीचं आम्ही असा विचार करतो की परदेशामध्ये 8वीचं सुद्धा ग्रॅज्युएशन असतं, म्हणजे ती मुलं खुश होतात की त्यांना आपण कुठेतरी काय अचीव केलेलं आहे. तसं 8वीमध्ये करता येईल का? 12वीचं तर असतंच. 12वी 10वी 12वीच्या लोकांचं आपण सगळेजण अभिनंदन करतो. 8वीच्या मुलांना ही संधी मिळत नाही. आता 8वीपर्यंत प्रायमरी आणि प्री प्रायमरी आहे, त्यांनासुद्धा अशा रीतीने मुलांमध्ये एक भावना निर्माण करता येईल याच्यावर सुद्धा आम्ही विचार करतो. आता आपण दुसरे विषय घेऊया. हां, त्याच्या संदर्भात मी सांगतो, त्या शाळेच्या संदर्भात आम्ही चौकशी केलेली आहे. त्या शाळेला आम्ही परवानगी दिलेली नाही आहे आणि त्या शाळेने अनधिकृतपणे शाळा चालवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आणि केवळ त्याच शाळेमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व अशा प्रकारच्या शाळा असतील की ज्यांनी खोटी सर्टिफिकेट देऊन शाळा चालवल्या असतील, त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आहे, त्यांच्यावर आम्ही FIR करतो आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतो आहे. परंतु काही जर इररेग्युलरिटीज असतील तर इररेग्युलरिटीज रेग्युलर करण्यासाठी जे शक्य आहे त्यांना संधीसुद्धा दिली जाते. इथं कोणाच्या विरुद्ध आकसाने ॲक्शन घेण्याचा आमचा मनोदय नाही, परंतु ज्यांनी फ्रॉड केलं त्यांच्यावर कारवाई केली जाणारच. 15 जूनचा जो निर्णय आहे ना, 15 जून 30 जूनचा, सगळ्या मंडळांच्या शाळांना लागू होणार आहे का आपल्या राज्यात? आपल्या राज्याच्या ज्या शाळा आहेत त्या सुरू होणार. प्रत्येक ज्या खाजगी शाळा असतात, म्हणजे ज्या बोर्डशी त्या अटॅच असतात, ते बोर्ड त्यांचं वेळापत्रक ठरवतं. त्याच्यामुळे CBSEचं असेल तर CBSE बोर्ड त्यांचं ठरवेल. म्हणजे बोर्ड ॲक्च्युअल 12वीचं वगैरेच ठरवतं, परंतु त्या बोर्डाशी त्या शाळा संलग्न असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये युनिफॉर्मिटी असते. जसं नाही, मी जे काही चौकशी केली, पण शक्यतो युनिफॉर्मिटी असते. 15 जूनपूर्वी मिळणार आणि मुलं एकच पुस्तक घेऊन शाळेत जाणार. जी आमची मुलं आहेत, आमच्या बोर्डची मुलं आहेत, ती एक पुस्तक फक्त न्यायचं. एवढा जाड आहे ते, एकच पुस्तक न्यायचं. त्याच्याचमध्ये वही, त्याच्याच पुस्तक. हे जे काय आहे पुस्तकांचं ओझं बिझं, हा सगळा इतिहास होणार आहे आता. किमान 8वीपर्यंत तरी. 9वी 10 वह्या त्याच्यामध्येच असणार त्या पुस्तकामध्ये. आता त्यांनी त्या 10वी 11वीला 9वी 10वीला द्याव्या, 11वी 12वीला द्याव्या. सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार मागील 4-5 वर्षापासून देण्यात आलेले नाही. 14 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, जबाबदारी आपल्याकडे दिली असं नाही, मला हा निरोप मिळालेला आहे आणि हा पुरस्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दिला जातो असं सुद्धा मला सांगण्यात आलं. तर निश्चितपणे हे पुरस्कार वितरित केले जातील याची आम्ही काळजी घेऊ. नाही, मला सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत हे केलं जातं, तर आपण त्या विभागाशी सुद्धा संपर्क साधायला लागतो. शेवटी आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये आपला अधिकार चालत नाही, पण ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेब घोषणा करतात त्यावेळेला ते माझं कर्तव्य आहे, मी ते पूर्ण करून घेईन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.